आयुष्यात आपण कधी विचार केलाय का की आपल्या मनाला आपण गुलाम बनवलं तर आपण आयुष्यात असं काय आहे ते करू शकत नाही. कधी विचार केलाय का आयुष्यात आपली सगळ्यात मोठी लढाई लोकांसोबत नाही तर स्वतःसोबत आहे. सकाळी लवकर उठूशी वाटत नाही, काहीतरी नवीन करण्याची इच्छा होत नाही, वाईट सवयींना सोडूशी वाटत नाही, लगेच राग येतो, मन आपल्या ताब्यात राहत नाही आणि दिवस निघून गेल्यावर आपण पश्चाताप करत बसतो. कधी विचार केलाय का आपल्यासोबत असं का होतं? हा सगळा खेळ सुरू होतो आपल्या मनापासून. ज्याला स्वतःचं मन कंट्रोल करता आलं तो सगळं जग जिंकू शकतो. गौतम बुद्ध म्हणतात, मन हेच सर्व काही आहे. आपण जो विचार करतो तेच आपण बनतो. जर तुमचं मनच वारंवार विचार करत असेल की मी कमजोर आहे, मी हे करू शकत नाही, माझं मन लागत नाही, मला हे जमणार नाही, आपले हेच विचार हळूहळू सत्यात उतरतात. मन हे आपण त्याला लावलेल्या या वाईट सवयींचा गुलाम बनते आणि हळूहळू आपणच मनाचे गुलाम बनत जातो. मन हे खूप चंचल आहे. कधी ते भूतकाळात घडलेल्या गोष्टींबद्दल चिंतेत असतं तर कधी भविष्याच्या चिंतेत असतं. आपलं शरीर तर जागेवर असतं पण मन कुठे भटकत असतं तेच आपल्याला कळत नाही. आपण जर मनाला योग्य दिशा दिली तर ते आपल्याला महान बनवू शकतं. आपल्या मनाला हेच माहीत नसतं की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. आपण ज्या गोष्टी वारंवार करतो त्यालाच आपलं मन सत्य मानतं. जर आपण स्वतःला दररोज असे म्हणलो की मी हे करू शकतो, मला हे जमू शकतं, माझं नशीब चांगलं आहे, मला स्वतःवर विश्वास आहे, तर आपलं मनही या गोष्टींना सत्य मानेल. त्यामुळे आपल्याला आपल्या मनाला समजता आलं पाहिजे. आपल्या मनाची चालाकी समजून आपल्याला मनाला नियंत्रित करता आलं पाहिजे. कारण ज्याला आपलं मन जिंकता येते तोच व्यक्ती जग जिंकू शकतो.